अंबाजोगाई नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सलग 3 ते 4 वेळा निवडून येत असलेले माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे यांचा अनपेक्षित या निवडणुकीत पराभव झाला। नगरसेवकांची संख्या जास्त निवडून आली असल्याने नगरसेवकांनी बबनराव लोमटे यांना सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर लोमटे यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत असून कार्यालयात अनेक संस्था नेते कार्यकर्ते त्यांचा सत्कार करत आहेत। अभूतपूर्व होत असलेल्या सत्कारानंतर बबनराव लोमटे काय म्हणाले ते पहा। अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य बबनराव लोमटे आहेत। नेमकं अंबाजोगाईच्या या बदलत्या राजकारणाचं काय परिस्थिती आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। बबनराव लोमटे, नमस्कार। अंबाजोगाईकर 2025चे जे नगर परिषदेचे इलेक्शन झालेले आहेत त्या इलेक्शनमध्ये ज्या जनतेने कौल लोकविकास महाआघाडीला न देता जनविकास आघाडीला दिलेला आहे तो मान्य करून आम्ही जनतेच्या सेवेसाठी जरी आमचा प्रभागामध्ये जरी पराभव झाला असला पण प्रभागामध्ये झालेला असताना सुद्धा आम्हाला पुनश्च एकदा माझ्या महाविकास आघाडीने 4 नगरसेवकांनी व लोकविकास महाआघाडीच्या नेत्यांनी मला पुनश्च अंबाजोगाईकरांची सेवा करण्यासाठी सभागृहामध्ये पाठवलेलं आहे। त्याबद्दल मी सभागृहामध्ये ज्या काही अंबाजोगाईच्या ज्या समस्या असतील, जरी आम्ही आज विरोधी पक्षाच्या बाकावर जरी असलो तरीही चांगल्या कामाला आमचा कुठलाही विरोध राहणार नाही। पण जर चुकीचे कामं जर शहरामध्ये किंवा नगर परिषदेमध्ये होत असतील त्याला मत आम्ही कडाडून आम्ही त्याला विरोध करू आणि अंबाजोगाईचे नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील, मी आतापर्यंत मी एका प्रभागाचा एक वार्ड मेंबर होतो पण आज मी स्वीकृत सदस्य झाल्यामुळे पूर्ण अंबाजोगाई शहराचा मी एक सेवक म्हणून काम करण्याची संधी मला दिलेली आहे। ती सेवा करण्यासाठी मी तत्पर अंबाजोगाईचे जे काही मूलभूत प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी मी आवाज सातत्यानं सभागृहामध्ये उठवल्याशिवाय राहणार नाही। एकूण अंबाजोगाई शहरामधले पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, या संदर्भात तुमचं काय मत आहे? जे आता गेले 4 वर्ष हा प्रशासकाचा काळ होता, आता गेल्या 15 दिवसामध्ये आता नवीन बॉडी तयार झालेली आहे। आता नवीन बॉडीमध्ये आता सध्याचा घनकचऱ्याचा आपला स्वच्छतेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ही पूर्णपणे ढासळलेला आहे। त्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आज 13-14 दिवस प्रभागामध्ये पाणी नाही। त्या का होत नाही, कशामुळे होत नाही ह्याच्यासाठी आम्ही आवाज उठवू। तसेच स्वच्छतेचा प्रश्न असेल, कुठल्याही प्रभागामध्ये महिना 2 महिने घनकचरा नाल्या काढल्या जात नाहीत, त्याच्यावर आम्ही आवाज उठवू। का होत नाही, का नाही ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि आज ज्यांनी आश्वासन देऊन हे सभागृहामध्ये आज सत्तेमध्ये आलेत त्यांना त्याच्या आश्वासनाची वारंवार आम्ही त्यांना आठवण करून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये अंबाजोगाई शहरामध्ये 4 दिवसाला का होईना पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आम्ही त्यांना आश्वासित करू। आणि स्वच्छतासुद्धा गेल्या 8 दिवसात 15 दिवसात प्रत्येक प्रभागामध्ये घंटागाडी असेल, रोज घंटागाडी गेली पाहिजे आणि स्वच्छतेच्या नाल्याच्या आणि गटारीचे प्रश्न असतील त्याच्यासाठी आवाज 8 दिवसाला 15 दिवसाला स्वच्छता झालीच पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। दुसरं, बबनराव तुम्ही उपनगराध्यक्ष होतात, तुम्ही स्वच्छता समितीचे सभापती होतात। आज आपल्याकडे पाहिलं तर वरच्या SRT रुग्णालयामध्ये BVG कंपनी आहे, जे रुग्णालय अत्यंत घाणीचं होतं त्या BVG कंपनीनं प्रचंड स्वच्छ केलं। नगर परिषदेमध्ये जर स्वच्छतेच्या संदर्भात जर अशा पद्धतीच्या एजन्सीला जर तुम्ही पाचारण केलं तर शहराची स्वच्छता होईल, या संदर्भात तुमचं काय मत आहे? जे आता सत्तेमध्ये आलेले आहेत आणि सत्तेच्या विरोधामध्ये आज आमचा उपाध्यक्ष स्वच्छता समितीचा अध्यक्ष असतो आणि त्या दोघांच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं बोललात की स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये अगर रुग्णालयामध्ये जी स्वच्छता होती त्या पद्धतीनं पण आपल्या शहरामध्ये कशी होईल ह्याच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू। कारण जे आज दिनेश भराडिया म्हणून आमच्या लोकविकास आघाडीचा उपनगराध्यक्ष झालेला आहे त्याच्या माध्यमातून आम्ही ज्या स्वच्छतेच्या ज्या एजन्सी आहेत त्याला आम्ही जे काम चांगलं करील त्या एजन्सीला काम देण्यासाठी आम्ही तिथं भाग पाडू।